सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शहरात वावर ठेवणाऱ्या 3 तडीपारांच्या पोलिसांनी मुसके आवळलेले आहे. ही कारवाई गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या भागात करण्यात आलेली असून या प्रकरणी उपनगर, अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साहिल राजू महाकाली उर्फ पोशा, रवी गजानन गवई, किरण उर्फ बिट्या, रमेश मल्हार अशी संशयित तडीपार गुंडांची नावे आहेत. शहर आणि जिल्ह्यातून तिघांना वेगवेगळ्या कालावधीसाठी हद्दपार केलेला असताना देखील ते शहरात मिळून आले. पोशा महाकाली हा गुंड गुरुवारी रात्री रोकडोबावाडी येथील वालदेवी नदीच्या पुलावर मिळून आला. याबाबत अंमलदार सूरज गवळी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर रवी गवई हा गुंड 20 जानेवारी रोजी चुंचाळे शिवारातील घरकुल योजना येथील बिल्डिंग नंबर 7 मध्ये आढळून आला. याबाबत उपनिरीक्षक संदीप शेवाळे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर किरण मल्हार हा सराईत गुरुवारी सायंकाळी वडाळा गावातील म्हाडा वसाहतीत मिळून आला. याबाबत अंमलदार योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.